अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणेश्वर मंदिर परिसरात पिस्तूल सदृश्य वस्तू घेऊन एक व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। गस्तीवरील पोलिसांनी संशयित अतुल सुरेश चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली। झडतीत सुरुवातीला काहीही आढळले नाही, मात्र चौकशीत त्याने शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती दिली। त्यानंतर डीबी पथकाने त्याच्या घरामागील सिमेंट पत्र्याखाली लपवलेले लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल व प्लास्टिकची मूठ असलेले मॅगझिन पंचासमक्ष जप्त केले। जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 75,000 रुपये आहे। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। पथकाला गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळालेली होती की पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत जे कल्याणेश्वर मंदिर आहे इथं रात्रीच्या वेळेस एक इसम हातात पिस्टल सारखी वस्तू घेऊन फिरत आहे। या माहितीची खात्री करण्याकरिता आमचा जो डीबी स्टाफ आहे हा परिसरामध्ये गस्त घालून सदर संशयित इसमाचा शोध घेत होता। त्या दरम्यान तो मिळून आल्याने त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव अतुल सुरेश चव्हाण वय 22 वर्ष राहणार भिवसनखोरी असे सांगितलं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही मिळून आलेलं नव्हतं त्यावेळेस, परंतु विचारपूस करता ते त्याच्याकडे वेपन होतं आणि ते त्याने लपवून ठेवल्याची माहिती दिलेली होती। तर या आधारावर आमच्या टीमने डीबी टीम ज्यामध्ये PSI लोही, PSI पतकोंडे आणि हेड कॉन्स्टेबल बलजीत, हेड कॉन्स्टेबल कमलेश यांच्या टीमने जाऊन आम्ही खात्री केली तिथं। तर त्यांच्या घराच्या आरोपीचं घर जे आहे भिवसनखोरीच्या घराच्या मागे त्याने ते एका सिमेंटच्या पत्र्याखाली एक वेपन लपवून ठेवलेलं होतं, जे पंचासमक्ष जप्त करण्यात आलेलं आहे आणि आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया सुरू आहे। जो आरोपी आहे याच्यावर पोलीस ठाणे गिट्टीखडा येथे यापूर्वी 307 खुनाचा प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे। तर त्या अनुषंगाने देखील आम्ही आता तपास करून आरोपी विरुद्ध अधिकाधिक प्रतिबंधक कारवाई कडक करण्याचे प्रस्तावित आहे आमचे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।